Good afternoon, friends. My name is Professor Sure UD. Last lecture we can discuss about the international financial management subjects. The topic name is International Monetary Fund, and you also know about the all the things we can discuss about the last lectures. So which can there you also know about the international financial institutions, overviews of the financial institutions. They are African Development Bank, Asian Development Bank, Caribbean Development Bank, European banks, Inter-American banks, World Bank and International Monetary Fund. But we only two institutions are in our syllabus. First is International Monetary Fund and second is World Bank. So you also know about the International Monetary Fund in depth. Yesterday we understand about the histories, how developed the International Monetary Fund, why she is established, what she told. तर आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी बघितल्यात. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपल्याला काय एस्टॅब्लिश करायची गरज पडली, कारण काय ब्रिटन वूड UN मध्ये ब्रिटन वूड कॉन्फरन्स आयोजित केली होती न्यू हॅम्पशायर, युनायटेड स्टेट्स. तिथे IMF सारखी एक संस्था व्हावी आणि तिने ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये एक योगदान द्यावं, ह्यामुळे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड इस्टॅब्लिश केलं होतं. त्याच्यानंतर आपण त्याचा मॅप बघितला की कोणकोणते देश इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्समध्ये समाविष्ट आहेत. टोटल 189 देश इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्समध्ये आहेत. तर त्यापैकी इंडिया हा एक देश आहे. त्याचं हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC मध्ये आहे, म्हणजेच कुठे आहे, अमेरिकेमध्ये आहे. त्याचे काम आपण बघितले, त्याचे कार्य बघितले. ते कधी इस्टॅब्लिश झाला, फॉर्म कधी झाला, 1944 ब्रिटन वूड कॉन्फरन्समध्ये. जेव्हा ते झाले त्यावेळेस 1945 साली फक्त 29 मेंबर होते. नंतर ते वाढत गेले. नंतर आपण बघितलं चीफ इकॉनॉमिस्ट IMFच्या कोण आहेत, गीता गोपीनाथ या 2015 पासून इकॉनॉमिस्ट आहेत तिथल्या. त्याच्यानंतर आपण हे पण बघितलं की जे IMFचे मेंबर आहेत तेच इंटरनॅशनल बँक्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटचे मेंबर आहे, अन्यथा ते कोणतेही मेंबर नसतील. जोपर्यंत तुम्ही IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे मेंबर असतात तोपर्यंतच तुम्ही इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंटचे मेंबर असाल, अन्यथा नसणार. 2008 ग्लोबल क्रायसिस आलते. मी तुम्हाला सांगितले ब्रदर्स कंपनी ही अमेरिकेतली सर्वात मोठी कंपनी होती आणि तिचे काहीतरी मॉनिटरी पॉलिसी खराब असल्या कारणामुळेच त्यांचे व्यवहार डगमगला आणि ती कंपनी बुडाली. त्याच्यामुळेच ते क्रायसिस पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये झाले. त्यालाच आपण ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघितले त्याचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स कोण असतात, काय असतात, ते का त्याचे गरज आपल्याला पडलेली आहे. त्याच्यानंतर स्पेशल ड्रॉइंग राईट्स आपण बघितले की पेपर गोल्ड आपण ज्याला आपण पेपर गोल्ड असं म्हणतो की त्याचे काय युजेस आहे. गोल्ड ठेवून कोणतीही कंट्री, ती डेव्हलपिंग असो किंवा अंडर डेव्हलपिंग असो किंवा डेव्हलप्ड असो, ते लोन घेऊ शकतात काही कमी प्रमाणात इंटरेस्ट रेटवर. त्याच्या बॉडीज बघितल्या आपण. त्याच्यानंतर आपण एक्झिक्युटिव्ह बोर्ड बघितलं. त्याचं एक्झिक्युटिव्ह बोर्डमध्ये 24 एक्झिक्युटिव्ह असतात. त्याच्यामध्ये 198 आपल्या प्रत्येकाला त्याला जॉग्राफिकली बेस्ड ऑर्डर दिलं असतं. उदाहरणार्थ साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, तर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन तिथून एक राहील. त्याच्यानंतर आफ्रिकन कॉन्टिनेंटमधून एखादा राहील. त्याच्यानंतर एशिया आपण ज्याला एशिया म्हणतो तिथून एखादा राहील. युरोप, ऑस्ट्रेलिया इथून एक राहील. असे एक्झिक्युटिव्ह बोर्ड्समध्ये नियुक्त झालेले असतात. त्यानंतर आज आपण बघणार आहोत ऑब्जेक्टिव्ह, की नेमके काय ऑब्जेक्टिव्ह आहेत जे त्यावेळेस ठरवण्यात आले होते. तर फोस्टर ग्लोबल मॉनिटरी कॉर्पोरेशन म्हणजे काय, संगोपन करणे. सरळ आपण त्याचा देखभाल करणे. कशाची, की IMFची आपण देखभाल करणं पाहिजे, हे त्याचं मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. सिक्युअर्स फायनान्शियल स्टेबिलिटी. आता कोणालाही वाटतं की त्याचा पैसा सुरक्षित राहावा, सिक्युअर राहावा, तर त्याची फायनान्शियल जे स्टेबिलिटी आहे, जे ट्रान्झॅक्शन आहेत, जे व्यवहार आहेत, ट्रेड आहेत, ते सिक्युअर राहावा, हे त्याचं दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे.
त्याच्यानंतर आहे फॅसिलिटेट इंटरनॅशनल ट्रेड. जो ट्रेड होतो एक देशातून दुसऱ्या देशात किंवा अनेक देशांमध्ये, त्याची सुविधा असावी. फॅसिलिटी आपण म्हणतो आपल्याला कोणत्याही गोष्टीची फॅसिलिटी हवी, त्या फॅसिलिटीशिवाय आपण काहीही करत नाही. तर तसंच IMFचं एक ऑब्जेक्टिव्हच होतं की फॅसिलिटेट करावा, ट्रेड हा इंटरकनेक्टेड करावा, कोऑर्डिनेटेड करावा. त्याच्यानंतर आहे प्रमोट हाय एम्प्लॉयमेंट अँड सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ सस्टेन करण्यासाठी आपल्याला पहिले प्रमोट करावं लागेल. काय करावं लागेल? हाय एम्प्लॉयमेंट, म्हणजे रोजगार आपल्याला वाढवावं लागतील. ते रोजगार कधी वाढेल? जेव्हा आपण चांगले रिफॉर्म्स आणू. RBI आपले जेव्हा चांगले रिफॉर्म्स आणेल आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट ॲप्रूव्ह करेल, त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त स्कीममार्फत आपल्याला रोजगार उपलब्ध करता येईल. त्याच्यानंतर आपल्याला याचं उदाहरण आपल्याला घेता येईल मेक इन इंडिया. त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीमध्ये जे स्किल्स चालू होतात सध्या, दीनदयाल अंत्योदय योजनामार्फत, दीनदयाल स्किल योजनेमार्फत आपल्याला पूर्ण स्किल डेव्हलप केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यातून रोजगार भेटत असतो. असे काही गव्हर्नमेंट फॅसिलिटेट करत असतात. हे IMDचं पण हेच लक्ष आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, वैशिष्ट्य आहे की त्यांनी जास्त रोजगार उपलब्ध करावे. आणि रिड्यूस पॉवर्टी अराउंड द वर्ल्ड. म्हणजे काय करायचं आहे की आपल्याला जी गरिबी आहे देशातली, जगातली, या संपूर्ण जगातली जी गरिबी आहे ती कमी करायची आहे. तर हे त्यांचे ऑब्जेक्टिव्हच होते. त्याच्यानंतर त्याचे काही फंक्शन आहेत, ते फंक्शन आपण बघूयात. प्रोव्हाइड्स फायनान्शियल असिस्टन्स टू, काय करायचं आहे? प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे मदत करायची आहे. जे कोणी ज्यांच्या कोणाचे प्रॉब्लेम येत असतील, गरीब देश असतात, उदाहरणार्थ केनिया, त्याच्यानंतर आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये बरेच असे देश आहेत ज्यांची इकॉनॉमी खूपच वीक आहे किंवा ग्रोथलेस आहे. उदाहरणार्थ झिम्बाब्वे, त्याच्यानंतर केनिया, त्याच्यानंतर उत्तर अमेरिकेत गेलो तर साऊथ अमेरिकेत गेलो तर चिली, त्याच्यानंतर असे बल्गेरिया. युरोपमध्ये गेलो तर आपल्याला तेच इराणचं दिसतं, कारण काय तिथे सँक्शन लागलेत, अमेरिकेने त्यांच्यावर सँक्शन लावलेले आहेत. त्यामुळं ह्या ज्या इकॉनॉमिक्स आहे, त्यांची इकॉनॉमी आहे ती कमजोर पडत असते. तेव्हा तिथं फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे पैसे प्रोव्हाइड करणे आणि त्यांची इकॉनॉमी पुन्हा पटरीवर आणणे, रुळावर आणणे. तर पुढं पाहूया. टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स टू मेंबर कंट्रीज विथ अ बॅलन्स ऑफ पेमेंट्स प्रॉब्लेम. बॅलन्स ऑफ पेमेंटचे जे प्रॉब्लेम आले असतील, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? जे ट्रान्झॅक्शन असतात आपले पूर्ण एका देशातून दुसऱ्या देशात झालेले, कारण काय असतात, फॉरेक्स रिझर्व्ह आपले कमी पडलेले असतात, त्यामुळं बॅलन्स ऑफ पेमेंटचे क्रायसिस येत असतात. तर तेच ऑल ट्रान्झॅक्शन मेड बिटवीन द वन कंट्री टू रेस्ट ऑफ वर्ल्ड असं आपण त्याला म्हणू शकतो. द IMF लीड मनी इंटरनॅशनल रिझर्व्ह स्टेबलाइज करन्सीज. तर IMF लँड करतं म्हणजे काय देतं? पैसे उधारीवर देतं. कशाला देतं? इंटरनॅशनल रिझर्व्ह. आपले जे इंटरनॅशनल रिझर्व्ह असतात ते कमी झाले असेल तर त्यावेळेस देतं. स्टेबलाइज करन्सी म्हणजे करन्सी फ्लॅक्च्युएट होत असेल, वेव म्हणतो ना आपण त्याला, फ्लॅक्च्युएट होणे. डॉलरची किंमत वाढल्यानंतर आपल्या रुपयाची किंमत कमी होत जाते. तर जे डिमांड अँड सप्लायचा जो नियम आहे तो इथे लागू पडत नाही, त्यामुळं त्याला स्टेबलाइज करणं, एका ठिकाणी स्थिर करणं. द स्ट्रेंथिंग कंडिशन्स विथ इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमीची कंडिशन परफेक्ट करणे, योग्य करणे. मस्ट इन मार्क ऑन स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट पॉलिसीज. जी स्ट्रक्चरल पॉलिसी आहेत, ज्या कोणत्या देशामध्ये स्ट्रक्चरल पॉलिसी आहेत त्याला रेग्युलेट करणे, मॉनिटर करणे, हे IMFचं फंक्शन आहे. IMF लक्ष ठेवतं कशावर? इट ओव्हरसीज द इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टीम्स, मॉनिटर द इकॉनॉमिक फायनान्शियल पॉलिसीज ऑफ इट्स 189 मेंबर्स कंट्री. ते सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतात की सिस्टीमवर, की ते कोणाची पॉलिसी आणि इकॉनॉमिक पॉलिसी हे रिलेट करतात आहे ते पूर्ण 129 देशांपैकी, 189 देशांपैकी. ॲज पार्ट ऑफ प्रोसेस, ही एक पद्धत आहे विच टेक प्लेस बोथ द ग्लोबल लेवल अँड इंडिव्हिज्युअल कंट्रीज. ही प्रोसेस आहे काय? ग्लोबल लेवलची आणि इंडिव्हिज्युअल कंट्रीजची. द IMF हायलाइट्स पॉसिबल रिस्क टू स्टेबिलिटी. IMF हायलाईट करतं त्या कोणत्या रिस्कवर, की कोणाची स्टेबिलिटी नाही आहे, कोणत्या देशाची इकॉनॉमी योग्य नाही आहे, कोणत्या देशाची इकॉनॉमीचं प्रोजेक्शन जे आहे, प्रेडिक्ट करतात
की तुमची इकॉनॉमी यावर्षी 8% ग्रो करेल, पुढच्या वर्षी 8.5% करेल, 9% करेल. हे जे प्रोजेक्शन असतं, प्रेडिक्शन असतं, ते IMF देत असतं इयर बाय इयर म्हणजे ते काय वर्षाला ते प्रेडिक्शन देत असतं. तर त्यांना जे दिसतं की यांची इकॉनॉमी कमी होती. उदाहरणार्थ बऱ्याच देशांची इकॉनॉमी आता स्लो डाऊन चालू होती. का चालू होतं? कारण की बऱ्याच देशांमध्ये कोविड-19चा इफेक्ट दिसत होता. त्यामुळे प्रत्येक इकॉनॉमी ही स्लो डाऊन झालेली होती लॉकडाऊन असल्यामुळे. तर आता ती पुन्हा पटरीवर येण्यासाठी काय करावं लागेल? तर मनी लँडिंग करावं लागेल, पैसे बॉरो करावं लागतील. बॉरो केल्यानंतर त्याच्यातून आपल्याला इकॉनॉमिक स्किल डेव्हलप करायला लागेल, रोजगार एम्प्लॉयमेंट वाढवावं लागेल. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग जे असतं आपलं लॉजिस्टिक मॅन्युफॅक्चरिंग म्हणा की बूस्ट करावं लागेल, स्टिम्युलाइज करावं लागेल. स्टिम्युलाइज करणे म्हणजे काय करणे? बूस्ट करणे, एखाद्या पॅकेजला बूस्ट करणे. उदाहरणार्थ बँकिंग सेक्टर, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग सेक्टर, त्याच्यानंतर शिपिंग सेक्टर, हे बरेच सेक्टर्स असतात. त्याला आपण बूस्ट करू शकतो आणि इकॉनॉमी पुन्हा वाढवू शकतो. आणि ॲग्रिकल्चर, याच्यात सर्वात जास्त इम्पॉर्टन्स काय आहे? ॲग्रिकल्चरला बूस्ट केलं म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट त्याच्याशी लिंक असते, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला इन्क्रीज होत जाते. त्याच्यानंतर कॅपॅसिटी डेव्हलपमेंट. कॅपॅसिटी म्हणजे काय? क्षमता. डेव्हलपमेंट म्हणजे काय? डेव्हलपमेंट म्हणजे त्याचा विकास. पूर्ण क्षमतेने इथं विकास केला पाहिजे. कसा केला पाहिजे? तो टेक्निकल असिस्टन्स म्हणजे काही टेक्निकल असिस्टन्स असतात, त्या पद्धतीने आपण ते विकास केले पाहिजे. ते कोणकोणते आहेत? सेंट्रल बँक, फायनान्स मिनिस्ट्रीज, टॅक्स अथॉरिटीज अँड अदर इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट. आपण जे आता नावं घेतले, सेंट्रल बँक, फायनान्स मिनिस्ट्रीज, टॅक्स अथॉरिटीज, इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट, अदर इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन्स, हे त्याला मदत करते. हेच तिथं सांगायचं आहे. त्याच्यानंतर डेव्हलपिंग स्ट्रॉंग लीगल फ्रेमवर्क, मॉडर्नाइज बँकिंग सिस्टीम. Developing strong legal framework, improve governance and enhance the reporting the microfinance, microeconomics and financial data. It also help countries to make the progress toward for the sustainable development goals. तेच करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? मॉडर्नाइज बँकिंग सिस्टीममध्ये आपल्याला रिफॉर्म आणायचे आहेत. आपण रिफॉर्म आणलेत. जेव्हा नीरव मोदी स्कॅम, पंजाब नॅशनल बँकेचा स्कॅम झाला 2017 साली, त्यावेळेस आपण बँकिंगमध्ये स्टिम्युलाइज म्हणजे बूस्ट करण्यासाठी 1 लाख करोडचं पॅकेज अनाऊन्स केलं. त्यापैकी 80 लाख करोड हे बँकिंग सेक्टरसाठी होते आणि उर्वरित जे पैसे होते ते त्याच्यात सबसिडी एअरलाईन्सला देण्यात आले होते. म्हणजेच काय केलं आपण? बँकिंग सेक्टरमध्ये रिफॉर्म्स आणलेत. डेव्हलपिंग स्ट्रॉंग लीगल फ्रेमवर्क. आता लीगल फ्रेमवर्क म्हणजे काय? जे कायद्याच्या किचकट अटी आहेत त्या आपण दूर केल्या. इम्प्रूव्ह गव्हर्नरला इम्प्रूव्ह केलं. इन्हॅन्स रिपोर्टिंग द मायक्रो इकॉनॉमिक्स फायनान्शियल डाटा. मायक्रो इकॉनॉमिक्स फायनान्शियल डाटामध्ये आपण उदाहरण देऊ शकतो बंधन बँकेचं, जी एका छोट्याशा कार्यापासून तयार झाली आणि आज तिचं रूपांतर पब्लिक सेक्टर बँकेमध्ये झालेलं आहे. बंधन बँक ही मायक्रो फायनान्स कंपनी होती. म्हणजे जे छोटे छोटे ग्रुप्स असतात त्या ग्रुपमध्ये ते लोन प्रोव्हाइड करायचे. त्या लोन्समुळेच ते लेंडिंग करायचे म्हणजे काय करायचे? लोन्स द्यायचे आणि त्याच्यातूनच ते इन्कम प्रोव्हाइड करायचे. Also helps countries to make progress toward the sustainable development goal. Sustainable development goals हा एक टॉपिक आहे जो एका याच्यात सांगता येणार नाही. याला पूर्ण एक चॅप्टर्स घ्यावा लागणार आहे. तर सध्या तरी मी तुम्हाला सांगतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे काय, की आपले काही 30 गोल ठरलेले आहेत. ते 30 गोल आपल्याला 2015 पासून ते 2030 पूर्ण करायचे आहेत. उदाहरणार्थ रिड्यूस द पुअर्टी, हंगर्टी, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल ग्रोथ, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट क्लायमेट चेंजचे इश्यू, हे आपल्याला 2030 क्लिअर करायचे आहेत. ते प्रत्येक देशाला वेगवेगळे असतात. याच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या अगोदर आपलं मिनिमम डेव्हलपमेंट गोल्स होते, त्यालाच पुढं एक्सटेंड करून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स केले. तर याचे काही बेनिफिट्स आहेत का? हो, याचे टेक्निकल असेस केल्यानंतर आपले फिजिकल अफेअर्स वाढतात, एक्सचेंज मॅटर वाढतात, सपोज सिस्टीम वाढते, टाईम टू टाईम पेमेंटच्या डिफिकल्टीज कमी होऊन जातात, ऑपॉर्च्युनिटीज वाढतात ट्रेडच्या, इन्व्हेस्टमेंटच्या. हे त्याचे बेनिफिट्स आहेत जे सोपे आणि साधे आहेत. त्याच्यानंतर त्याचे काही इम्पॅक्ट पडतो का? हो, त्याचा आपल्यावर काही इम्पॅक्ट पडतो. लॉंग टर्म इफेक्ट त्याचे दिसत असतात, त्यामुळे तो इम्पॅक्ट आपल्यावर पडत असतो. कारण आपल्याला त्याचे दीर्घकाळ परिणाम बघायचे असतात.
Some research has found the IMF loan has reduced the chance of the future banking crisis. काय IMF लोन काय करतं, रिड्यूस करतं फ्युचर बँकिंगच्या क्रायसिस वाचण्यापासून. आणि त्याचे पॉलिटिकल रिस्कही असतात. ते पॉलिटिकल क्रायसिस आपल्यावर कधीही येऊ शकतात. उदाहरणार्थ थायलंडमध्ये जे पॉलिटिकल क्रायसिस सध्या आलेले आहेत त्याचं कारण काय, तिथली राजेशाही पद्धत. थायलंड या देशात राजेशाही पद्धत असल्यामुळे तिथं क्रायसिस आलेत. तेव्हा त्यांना IMFनी सजेस्ट केलं की तुम्ही पॉलिटिकल क्रायसिसपासून वाचण्यासाठी लोन घ्या आणि त्या लोनमधून रिफॉर्म्स आणा. आणि रिफॉर्म आणल्यानंतर तिथली जे करन्सी क्रायसिस आहे ते होणार नाहीत. हेच इथं यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर IMF आणि इंडियाचं काय रिलेशन आहेत का? हो. पोस्ट पार्टिशन पिरियड म्हणजे ज्यावेळेस आपण पार्टिशन केलं, भारत आणि पाकिस्तान हे वेगवेगळे झाले 1947 साली, त्यावेळेसला आपले बॅलन्स ऑफ पेमेंटचे डेफिशिट झालं होतं. म्हणजे काय झालं, ते पैसे कमी झाले होते. त्यावेळेस आपण डॉलर अँड अदर हँड करन्सी कंट्रीज इट वॉज रिस्क्यू, त्यावेळेस एक त्यांनी ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशन थ्रू आपण IMFकडून पैसा घेतला आणि डॉलर आणि करन्सीचा स्टेबिलिटी केली. The front granted India loans to meet the financial difficulties arising out of the Indo-Pak conflict 1965 and 1971. ज्या वेळेस आपले युद्ध झाले 1965 and 1971 इंडो पाक सोबत, त्यावेळेस आपले फायनान्शियल डिफिकल्टीज वाढल्या. त्यावेळेस IMFनं आपल्याला ग्रँट दिलं. काय दिलं, द फ्रंट गॅरंटेड लोन्स टू द मीट फायनान्शियल डिफिकल्टीज, त्यातून निघण्यासाठी आपल्याला ग्रँट दिलं. आणि इंडियाला एक स्पेशल प्लेसही दिलं बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये. त्याचं क्रेडिट आपण केलेलं आहे. तर IMFबद्दल बोलता बोलता आपण आता सर्व काय बघितलं. आता क्रिटिसिझम म्हणजे काय, त्याच्या काही त्रुटी आहेत का, त्याच्याबद्दल आजही कोणी क्रिटिसाईज करतं का? हो. तर काय करतं त्याचं क्रिटिसाईज, फक्त डेव्हलपिंग कंट्रीसाठीच डॉमिनंट रोल प्ले करतं. म्हणजे काय, जे ब्रिटन, युरोप, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, रशिया, चायना हे जे डेव्हलप कंट्रीज आहे, चायना नाही आहे, चायना डेव्हलपिंग कंट्री आहे, पण जे अदर डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांनाच ते जास्त वोटिंग पॉवर देतं. म्हणून काय होतं, पहिला हा त्याचा क्रिटिसिझम होतो की फक्त डेव्हलप कंट्रीसाठीच IMF बनलं आहे का, नाही. तर हे सर्वांसाठी आहे, पण असं क्रिटिसिझम होतं. त्याच्यानंतर दुसरं क्रिटिसिझम आहे ते G24 जी ऑर्गनायझेशन आहे, आता तिला आपण G20 म्हणतो. म्हणजे जे देशात आपल्या जगातले जे 20 देश आहेत ते इथे असतात. फक्त त्यांच्यासाठीच हा ट्रेड होतो का, नाही, याच्यात पूर्ण देशाचा ट्रेड होतो. पण एक ऑइल क्रायसिस आलते 1973 तर त्याच्यामुळं G24 हे ऑर्गनायझेशन आपल्याला इस्टॅब्लिश करावं लागली होती आणि त्याच्यातून IMFनं फंड ग्रँट केलं होतं. त्याच्यामुळं हा एक मुद्दा येतो की फक्त 24 देशांसाठीच IMF आहे का. नंतर त्यांचं टर्म्स अँड ट्रेड्स जे आहेत ते डिफिकल्टीज आहेत. जेव्हा पेमेंटचे क्रायसिस येतात त्यावेळेस त्याला स्टेबलाइज करण्यासाठी जो फंड देतो IMF ते लॉंग टर्म इफेक्टसाठी असतात. पण गव्हर्नमेंट ह्या पॉलिटिकली मेशर केलेले असतात, त्यामुळं त्याचे शॉर्ट टर्मसाठी ते अंधाधुंद व्यवहार करतात. म्हणजे काय करतात, अंधाधुंद फंड रिलीज करतात. आता IMF पैसा देतोय पण त्याच्या काही अटीवर देतोय, कंडिशनवर देतोय, पण ते फिलफुल आपण गव्हर्नमेंट करत नसतं. त्याच्यामुळे हा एक क्रिटिसिझम त्याचा होत असतो. त्याच्यानंतर काही वे फॉरवर्ड्स आहे का, म्हणजे याच्याबद्दल काय सांगू शकतो का? हो, पॉलिसी फ्रंटवर आली पाहिजे. म्हणजे काय झालं याच्यात पॉलिसी कॉपरेटली झाली पाहिजे, इन्हॅन्स झाली पाहिजे, की अनसर्टनिटी जी आहे ती निघली पाहिजे इन्व्हेस्टमेंटबद्दल. त्याच्यानंतर दुसरं आहे फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, फिस्कल पॉलिसी म्हणजे यूज ऑफ गव्हर्नमेंट रेव्हेन्यू कलेक्ट. जे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू असतो तो कसा कलेक्ट करायचा त्याच्याबद्दल जे ते ट्रेडबद्दल जे रिफॉर्म करण्याचे जे सजेशन करत असतात, डिमांड करत असतात, सोशल स्पेंडिंग करण्याचं, प्रोटेक्टिंग सोशल स्पेंडिंग आणि इन्हॅन्सिंग पब्लिक डेप्ट यांची जे डिमांड ते करत असतात IMF वाले, ते सस्टेनेबल पाथवर गेले पाहिजे, म्हणजे सस्टेनेबल मार्गाने गेले पाहिजे. तर मिक्स डिपेंडिंग कंट्री, आपण काय मिक्स डिपेंडिंग कंट्रीमध्येच येतो. आणि लास्ट आहे फायनान्शियल सेक्टर पॉलिसीज. त्याच्यामध्ये मस्ट ॲड्रेस वल्नरेबिलिटीज प्रोडक्टिव्हली डेव्हलपिंग द मायक्रो प्रुडेन्शियल टूल्स काउंटर सायक्लर अँड द टास्क मेड मोर अर्जंट अँड पॉसिबिलिटी टू इंटरेस्ट रेट रिमेन विल लो अँड लॉंगर. म्हणजेच काय सांगायचं यांना की जी प्रोडक्टिव्हिटी आहे त्यांची वल्नरेबिलिटी आहे आपण ज्याला म्हणतो की ती कमी असली पाहिजे. उदाहरणार्थ काय, आपण जर त्यांच्याकडून 40,000 करोड घेतोय तर त्या बदल्यात ते
किती वर्षात आपल्याला त्याची फेड करायची, त्याचं इंटरेस्ट रेट काय असेल, याच्यात थोडे रिफॉर्म झाले पाहिजे आणि ते कमी कमी प्रमाणात जास्त दिवस कसं लोन प्रोव्हाइड करता येईल याचा त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणजे पॉलिसीज ते डिसाईड केल्या पाहिजे. त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी. आता मॉनिटरी पॉलिसी आपण त्याच दिवशीच बघितलं. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, काही पैसे असतात ते त्यांनी राखीव ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ IMFकडे 100 रुपये आहेत, त्या 100 रुपयापैकी त्यांनी 75 रुपये खर्च केले पाहिजे आणि उर्वरित जे 25 रुपये आहेत ते त्यांच्याकडेच ठेवले पाहिजे, जे इमर्जन्सी पिरियडमध्ये कामं येतील. नीड फॉर इन्क्रीज कोलॅबरेशन ॲट ग्लोबल लेवल. आता कोलॅबरेशनची काय आवश्यकता आहे, कारण काय आता आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत आणि आता सध्या नीड जास्त आहे. का नीड जास्त आहे, कारण का आपण कोविडच्या जे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहे त्यामुळे आपण ग्लोबली इंटरकनेक्ट झालो पाहिजे आणि ट्रेडचा जो कन्फ्लिक्ट्स आहे ते रिसॉल्व्ह झाले पाहिजे. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर साऊथ ईस्ट एशिया म्हणजे म्यानमार, भूतान, नेपाळ, चायना, मलेशिया हे जे कंट्रीज आहेत आणि इंडिया, तर या देशांमध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होत असतो. तो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपल्या फायद्याचा नाही आहे, पण सध्या इंटरकनेक्शन, कोलॅबरेशन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. जोपर्यंत आपण इंटरकनेक्टेड कोलॅबरेट होत नाही तोपर्यंत आपण डेव्हलप होत नाही, कारण तिथले काही प्रोडक्ट्स आहेत ते इकडे येतात, आपले प्रोडक्ट्स आहेत ते तिकडे जात असतात. त्याच्याने काय होतं, इंटर एक्सचेंज होत असतं. इंटर एक्सचेंज तेव्हाच होतं ज्यावेळेस आपल्या ट्रेड हा इन्क्रीज होत असतो. तर थँक्यू सो मच. आजचं जे लेक्चर झालं ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंडवर झालं आणि हा टॉपिक आपला संपला आहे. आता उद्या आपला न्यू टॉपिक असेल वर्ल्ड बँक. थँक्यू व्हेरी मच फॉर द अटेंडिंग द लेक्चर्स.